नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. पंचकर्म आयुर्वेदातील एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा पद्धती, पण ह्याबद्दल अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. आम्हाला वैद्यांना अनेकदा प्रश्न विचारले जातात की तुम्ही पंचकर्म करत असाल ना, पण ते खूप महाग असतं का हो? किती दिवस लागतील? माझ्याकडे ना एक लॉंग वीकेंड आलाय, 4 दिवस आहेत, कुठली कुठली कर्म करता येतील? किंवा पंचकर्माने माझं किती किलो वजन कमी होईल? मला डिटॉक्सिफाय करायचंय, मग काय काय करूया? कोणत्याही ऋतूत कोणतंही कर्म करता येतं का? तर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून आजचा हा खास व्हिडिओ. ह्यामध्ये जाणून घेऊयात आयुर्वेदोक्त पंचकर्म म्हणजे काय, ती 5 कर्म कोणती आहेत, कोणत्या ऋतूमध्ये कोणतं पंचकर्म करावं, कोणत्या दोषासाठी कुठलं कर्म चांगलंय, कोणी करावं कोणी करू नये, त्याचे बेसिक फायदे काय आहेत, या सगळ्याविषयी जाणून घेऊयात आणि पंचकर्माविषयीचे गैरसमज दूर करूयात आजच्या भागात. तर पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्म या नावातच त्याचा अर्थ आहे. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे क्रिया. ज्या 5 क्रियांद्वारे शरीरातील दोषांचं शोधन करून टाकलं जातं, ते दोष शरीरातून बाहेर काढून टाकले जातात, त्या शोधन प्रक्रियांना पंचकर्म असं म्हणलंय. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ही ती 5 कर्म आहेत. आता आयुर्वेदात शमन आणि शोधन अशा 2 चिकित्सा सांगितल्या आहेत. शमन म्हणजे दोषांचं शमन करायचे, त्यांना पॅसिफाय करायचे. जे वाढलेले दोष आहेत, वात पित्त कफ हे 3 दोष आहेत. प्रत्येकाच्या शरीरात हे कमी अधिक स्वरूपात असतात. जे दोष वाढलेत त्यांना कमी करायचंय. तात्पुरतं का होईना त्यांना शमन केल्याने आपल्याला त्या आजारापासून मुक्ती मिळते. ती झाली शमन चिकित्सा. यात पोटातून घ्यायची औषधं आणि पथ्यापथ्य या गोष्टी येतात. तर दुसरी आहे शोधन चिकित्सा, म्हणजे त्या दोषांना समूळ निर्हरण करावं, म्हणजे शरीरातून बाहेर काढून टाकावं, ज्यांच्यामुळे तो आजार होतोय. या शोधन चिकित्सेचा फायदा असा आहे की दोषच शरीरातून बाहेर काढून टाकल्यानंतर पुन्हा पुन्हा वाढण्याचा संभव होत नाही आणि त्यामुळे अपुनर्भवत्व म्हणजे पुन्हा हा रोग होऊ नये, हा जो आयुर्वेदाचा हेतू आहे तो साध्य होतो. त्यामुळे जर दोष जास्त प्रमाणात वाढलेले असतील आणि त्या व्यक्तीचं रुग्णाचं बळ चांगलं असेल तर शोधन चिकित्सा करावी, म्हणजेच ही 5 पंचकर्म करावी. मग ही पंचकर्म कधी करायची? तर या बाबतीत 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ऋतूनुसार करायची पंचकर्म आणि दुसरी म्हणजे त्या त्या व्याधीच्या त्या त्या अवस्थेत करायची. म्हणजे एखाद्या रुग्णाला खूप जास्त प्रमाणात तो व्याधी झाला असेल तर त्याच्या अनुरूप त्याच्या योग्य असं पंचकर्म त्यावेळेला केलं जातं. आणि दुसरं म्हणजे स्वस्थ व्यक्तींनी त्या त्या ऋतूनुसार करायची पंचकर्म सांगितली आहेत. थंडीच्या काळात जो साचलेला कफ असतो त्याचं विलयन व्हायला लागतं वसंत ऋतूमध्ये, आणि म्हणूनच वसंत ऋतूमध्ये वासंतिक वमन केलं जातं, म्हणजेच विशेष करून औषधं देऊन उलट्या वांती करवली जाते. दुसरं आहे पावसाळ्यात वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो, तर त्याच्यासाठी सांगितले बस्ती चिकित्सा, म्हणजे एनिमा देणं. गुदमार्गाद्वारे आपण तेल किंवा काढे यांचा एनिमा दिला जातो आणि त्याच्याने वात कमी होतो. आणि तिसरं आहे शरद ऋतूमध्ये, ऑक्टोबर हीटच्या काळामध्ये पित्ताचा प्रकोप होतो, खूप प्रमाणात पित्त वाढलेलं असतं, आपण ऑक्टोबर हीट म्हणतो बघा. तर त्या काळात पित्त वाढलेलं कमी व्हावं म्हणून विरेचन चिकित्सा केली जाते, म्हणजेच पोटातून औषधं दिली जातात तोंडाद्वारे आणि गुदमार्गाद्वारे खालच्या मार्गाने जुलाब होऊन मलप्रवृत्ती जास्त होऊन त्या पित्त दोषाचं निर्हरण केलं जातं. तर वमन, विरेचन, बस्ती हे त्या त्या ऋतूनुसार करता येतात. पुढची पंचकर्म आहेत नस्य आणि रक्तमोक्षण. ही केवळ एकाच ऋतूत असं नाही तर ती वर्षभरही करता येतात. त्याचे वेगळे नियम आहेत. आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात या 5 कर्मांबद्दल. आता पंचकर्म जे आहेत, म्हणजे ही जी प्रधान 5 कर्म आहेत ती करताना 3 टप्प्यात केली जातात. पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. म्हणजे आपण बघा ऑपरेटिव्हला म्हणतो प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. त्याच पद्धतीने हे तेवढ्याच काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. तर पूर्वकर्मामध्ये काय येतं? स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन म्हणजे तेल लावणं बाह्यतः आपण आणि पोटातून स्नेह घेणं.
म्हणजेच औषधी सिद्ध तेल किंवा तूप याचं पोटातून स्नेहन केलं जातं. त्याचबरोबर अख्ख्या अंगाला तेल लावलं जातं, ज्याच्यामुळे ते दोष सुटे होऊन पटकन बाहेर काढायला मदत होते. तुम्ही बघा, एखाद्या गोष्टीला आपण ती अडकली तर तेल लावतो, म्हणजे ती गोष्ट पटकन सुटते. तसंच आपल्या दोषांचं आहे. शरीरातनं हे दोष सुटून बाहेर काढता यावेत यासाठी स्नेहन केलं जातं. मग स्वेदन म्हणजेच शेक वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात. सर्वांगाला शेक दिला जातो, ज्यामुळे हे दोष पटकन सुटून बाहेर पडतील. पूर्वकर्म म्हणजे स्नेहन, स्वेदन, मसाज, स्टीम घेणं ह्यालाच अनेक जण पंचकर्म समजतात. म्हणजे म्हणतात आम्हाला ना छान मसाज करून घ्यायचा आहे, आम्हाला स्टीम घ्यायची आहे, शिरोधारा घ्यायची, झालं आमचं पंचकर्म. तर हे पंचकर्म नाही. स्नेहन स्वेदन हे केवळ पूर्वकर्म आहे आणि शिरोधारा किंवा इतर जानुबस्ती, कटिबस्ती ही उपकर्म आहेत. मेन 5 कर्म मी सांगितलेलीच आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्त, मोक्षण. आता पूर्वकर्म झालं म्हणजेच दोष सुटे झाले आणि ते आता बाहेर काढून टाकायचे, तर त्यासाठी असतात प्रधान कर्म. वमनामध्ये विशिष्ट औषधी सिद्ध काढे तुम्हाला दिले जातात प्यायला. काही पद्धतीचं चूर्ण किंवा लेह हा जिभेवर चाटवला जातो आणि उलट्या करवल्या जातात. याच्यामध्ये सगळी कॅल्क्युलेशन्स असतात. तुमच्या प्रकृतीचा, वयाचा, बळाचा, ऋतूचा विचार करून कोणत्या औषधी वापरायच्या, कोणत्या आजारांसाठी कोणती वामकद्रव्य वापरायची, हे सगळं कॅल्क्युलेशन असतं. आणि त्यामुळे ही पंचकर्म वैद्यांच्या समोर त्यांच्याच अखत्यारीत करायला हवी. वमन हे कफाच्या आजारांमध्ये विशेषतः केलं जातं किंवा कफ प्रकृतीच्या लोकांना भविष्यात त्रास होऊ नये म्हणून वसंत ऋतूत करता येतं. विशेषतः जे कफाचे आजार आहेत म्हणजे तमक श्वास, दमा असेल, अस्थमॅटिक काही कंडिशन्स असतील किंवा वारंवार होणारा सर्दी खोकला, अपचन, अजीर्ण, काही वेळेला विष लक्षणं असतील, तर अशा वेळेसही करता येतं वमन. त्वचा विकारात, स्तन्य विकारामध्ये वमनाचा खूप फायदा होताना दिसतो. अर्थात त्याची काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत आणि त्यामुळे एखाद्या वैद्याकडे जाऊनच तुम्ही ठरवलं पाहिजे की मी वमनासाठी योग्य आहे किंवा नाही. म्हणजे गर्भिणी अवस्थेमध्ये, अगदी लहान मुलांना, वृद्धावस्थेमध्ये किंवा जीर्ण ज्वर असताना, तुम्हाला क्षत असताना, कोणत्याही स्वरूपाचा आघात झालेला असताना वमन करायचं नाहीये. किंवा ज्यांना ऑलरेडी अल्सर्स आहेत, ब्लिडिंग होत आहे, तर अशा वेळेस इसोफेजियल व्हरायसिस सारखी कंडिशन आहे, अशा वेळेस वमन निषिद्ध सांगितलंय. आणि जरी ऋतू योग्य असला किंवा तुम्हाला एखादा कफाचा आजार असला तरी वमन घेणं त्यावेळेस योग्य ठरत नाही. मी म्हटल्याप्रमाणे प्रधान कर्मानं इतकंच पश्चात कर्म महत्वाचं आहे आणि ते विशेषतः वमन आणि विरेचनासाठी. कारण वमनामध्ये आपण उलट्या करून तो दोष बाहेर काढून टाकतो, तर विरेचनामध्ये पोटातून औषध घेतो पण गुदमार्गाद्वारे जुलाब होऊन पित्ताचं रेचन केलं जातं, तो दोष खालनं बाहेर काढला जातो. अशा दोन्ही अवस्थेत नंतर तात्पुरता थकवा येऊ शकतो. तो रिकव्हर करण्यासाठी प्रधान कर्मानंतर पश्चात कर्म सांगितलंय. त्याला संसर्जन क्रम असं म्हणलंय. तुम्ही लगेच खायला लागू शकत नाही. क्रमाक्रमाने तुमचा अग्नी वाढवत न्यायचा असतो आणि त्यामुळे आधी मुगाचं कढण, ज्याला अजिबात फोडणी नाहीये, मीठ नाहीये, मग हळूहळू म्हणजे ज्याला आम्ही अकृतयुष म्हणतो, मग कृतयुष, पातळ फोडणी दिलेलं वरण, त्याच्यानंतर हळूहळू कढणं, सूप, मग जरा मऊ खिचडी, जरा घट्ट खिचडी, तूप घालून केलेला मऊ भात, असं करत करत रुग्णाला आपण सामान्य आहारापर्यंत आणत असतो. हळूहळू त्याचा अग्नी संदुक्षित करत असतो, त्याची ताकद वाढवत नेतो. हे पश्चात कर्मही तेवढंच महत्वाचं आहे. जर त्याचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला पंचकर्माचे फायदे मिळणार नाहीत. वमनानंतर किंवा विरेचनानंतर सुद्धा गार वाऱ्यात जायचं नसतं, प्रवास करायचा नसतो. हे सगळे नियम पाळले तरच तुम्हाला त्या पंचकर्माचे लाभ होतील. आणि त्यामुळेच मी पंचकर्म करून इथूनच थेट ऑफिसला जाईन असं करून चालत नाही. प्लॅन करून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून मगच हे पंचकर्म करता येतं. जाता जाता करण्याची ही गोष्ट नाही. दुसरं प्रधान कर्म आपण पाहतोय विरेचन. पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी किंवा ज्यांना पित्ताचे विकार आहेत, खूप प्रमाणात पित्त वाढतंय, अशांसाठी आपण विरेचन चिकित्सा देऊ शकतो, ज्याद्वारे पोटातून औषध घेऊन जुलाब होऊन पित्त त्या मार्गाने सरून जाईल आणि मग हे विकार कमी होतील. काही त्वचा रोग असतील, शिरोरोग असतील, ज्याच्यामध्ये खूप पित्त वाढल्याने पचनाचे होणारे काही विकार असतील, तर ते कमी व्हायला मदत होते. पण विरेचन हे गर्भिणी अवस्थेत देता येत नाही किंवा ज्यांना पाईल्स आहे, फिशर आहे, म्हणजे गुदगत व्याधी आहे, तिथे काही पद्धतीचा आघात झालेला आहे किंवा मनावर आघात झालेले, खूप जास्त क्रोध, शोक, भय यांनी ग्रासलेले काही लोक असतील, मानसिक विकारांचे काही रुग्ण असतील, तर अशा अवस्थेत
तुम्हाला विरेचन देता येत नाही. सुकुमार व्यक्ती ज्यांचा कोठा खूप हलका आहे, मृदू आहे, अशांना आपल्याला विरेचन जास्त तीक्ष्ण देता येत नाही. सो त्याच्यातही तरतमता आहे, तीव्रता कमी जास्त करता येते आणि हे त्या वैद्याचं कौशल्य असतं. तिसरं महत्वाचं कर्म आहे ते म्हणजे बस्ती चिकित्सा. वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यामध्ये विशेषतः वात वाढतो. अनेक जणांना वेदना वाढलेल्या जाणवतात, पोटात गॅसेस जास्त वाटतात किंवा एकंदरीतच वाताच्या सगळ्या तक्रारी वाढतात. कारण वर्षा ऋतू वात प्रकोपाचा काळ आहे, वात वाढण्याचा काळ आहे. मग त्या काळात जर तुम्ही बस्ती चिकित्सा केली तर त्याचे खूप फायदे होतात. ज्यांची वात प्रकृती आहे किंवा ज्यांना वाताचे विकार आहेत अशांनी आवर्जून पावसाळ्यामध्ये बस्ती चिकित्सा म्हणजे एनिमा घ्यावा. यामध्ये कॅथेटर, सॉफ्ट रबर कॅथेटर घालून गुदमार्गाद्वारे औषधी तेल किंवा काढे यांचा बस्ती दिला जातो. मुळात बस्ती हे नाव अशा अर्थाने आलं की पूर्वी हा एनिमा प्राण्यांचा बस्ती म्हणजे ब्लॅडर वापरून दिलं जायचं, ज्याला बस्ती असा संस्कृतमध्ये शब्द आहे. आता तो आपण एनिमा पॉट वापरून किंवा एनिमा सिरिंजेस वापरून देऊ शकतो. पण तेलं कुठली वापरायची, कोणाला काढा सोसेल, किती प्रमाणात त्याच्यामध्ये गोमूत्र घालायचं का मध घालायचा, सैंधव घालायचं, हे सगळं त्या वैद्यांनी ठरवायचं असतं. कारण कोणता व्याधी आहे, काय वय आहे, रुग्णाचं बळ किती आहे, ह्यावर ते ठरतं. काही वेळेस 3 दिवसांचे सलग तेलाचे बस्ती दिले जातात. काही वेळेस 7 दिवसांचा कोर्स केला जातो, ज्याच्यात पहिले 1-2 दिवस तेलाचा बस्ती आणि मग अल्टरनेट काढ्याचा आणि तेलाचा बस्ती दिला जातो. 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस असेही बस्ती देता येतात. त्यामुळे पंचकर्म किती दिवसात होईल तर याला एक ठराविक उत्तर नाही. काही वेळेस 3, 7, 14, 21 दिवस हे बस्तीचे काळ असू शकतात. किंवा अगदी लहान मुलांना अगदी वृद्धावस्थेत आपण बस्ती शक्यतो देत नाही. द्यायचा झाला तर तेलाचा बस्ती दिला जातो, पण काढ्याचा बस्ती लहानांना किंवा वृद्ध व्यक्तींना दिला जात नाही. त्याचबरोबर ज्यांना गुदक्षता आहे, तिथे जखम आहे, काही स्वरूपाचं ऑपरेटिव्ह झालंय तर तेव्हा देता येऊ शकत नाही. पण इतरांना ज्यांना पोटाचे काही विकार आहेत, वाताच्या तक्रारी आहेत, वारंवार अपचन होतं, तुमची हाडं जर ठिसूळ झालेली असतील, अशा अनेक ह्याच्यामध्ये वातामुळे ज्या संधिवातासारखे आजार असतील त्यावेळेस बस्ती चिकित्सा खूप उपयोगी ठरू शकते. वेदना कमी करायला, वात कमी करायला आणि त्यातून होणारे पुढचे विकार टाळायला बस्ती चिकित्सा ही अर्धचिकित्सा मानली गेली आहे. चौथं प्रधान कर्म आहे नस्य. नस्य म्हणजे नासाद्वारा जे औषध टाकलं जातं, नाकात टाकायचे थेंब औषधी. मग ते औषधी तेलाचे, औषधी सिद्ध तुपाचे असतील किंवा काही वेळेस स्वरस म्हणजे त्या वनस्पतींचा रस काढून असतील, असे म्हणजे दुधात सिद्ध केलेल्या औषधी असतील. अशा वेगवेगळ्या पद्धतीने नाकात औषध टाकणं याला नस्य म्हणतात. आयुर्वेदात म्हणलं नासाही शिरसो द्वारम, म्हणजे नाकात औषध टाकून तुम्ही ह्याच्यावरच्या मानेच्या वरच्या जत्रु ऊर्ध्वगत सगळ्या व्याधींना उपशम देऊ शकता. विशेषतः शिरस्थ म्हणजे आपल्याला ब्रेनशी रिलेटेड इतर जी आपली इंद्रिय इथं आहेत, कान, नाक, घसा, डोळे, यासाठी आपल्याला जर औषध द्यायचं असेल तर नस्य चिकित्सा करता येते. त्याचबरोबर केस गळू नयेत, केस लवकर पिकू नयेत, त्वचा उत्तम राहावी यासाठी सुद्धा नस्य करता येतं. त्यात अनेक प्रकार आहेत. रोज केलं जाणारं 2-2 थेंब 2 नाकपुडीत घालणं याला प्रतिवर्ष नस्य म्हणतात. आणि बाकी नस्याचे इतर बरेच प्रकार आहेत जे मात्र वैद्यांनीच सांगून करायला पाहिजे. पण प्रतिवर्ष नस्य हे तुम्हाला घरच्या घरी पण करता येतं. याविषयी डिटेल व्हिडिओ आधी केलेला आहे, ते जरूर रेफर करा. पण नस्याचेही अनेक फायदे आहेत. उत्तम त्वचा प्राप्त व्हायला, इंद्रियांचे कार्य उत्तम चालण्यासाठी, बुद्धी वाढायला, केसांचं आरोग्य उत्तम व्हावं ह्यासाठी नस्याचे फायदे आहेत. पण नस्य पावसाळ्यात किंवा खूप जास्त पाऊस पडत असताना करू नये किंवा नस्य केल्यानंतर गार वाऱ्यात जाऊ नये, असे त्याचे काही नियम आहेत. आणि ते जर तुम्ही नीट पाळले तरच नस्याने तुम्हाला फायदे नक्की होतील. 5वं कर्म आहे रक्तमोक्षण. विशेषतः सुश्रुताचार्य जे सर्जरी प्रधान किंवा शल्यतंत्र प्रधान ग्रंथ त्यांचा आहे, त्यांनी रक्तमोक्षणाचं विशेष महत्व सांगितलंय. रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीराबाहेर काढणं. त्याला अनेक प्रकार आहेत. जर स्थानिक काही आजार असेल म्हणजे कुठेतरी त्वचा विकार आहे, कुठेतरी एखाद्याच ठिकाणी तिथे खराब झाली आहे त्वचा किंवा काही रक्त दूषित झालंय तर तिथे जळू लावता येते, जलौका ज्याला आयुर्वेदात म्हणतात. तर जळू तिचं वैशिष्ट्य असं की ती दूषित रक्त शोषून घेते आणि पुरेसं झालं की ती आपली आप गळून पडते. अशा पद्धतीने दूषित रक्त काढता येतं. किंवा सिरावेध करून म्हणजे आजकाल आपण ज्याला म्हणू की वेदमधनं काढता येतं रक्त, कट करून प्रच्छान कर्म करून काढता येतं. अलाबू लावून किंवा ज्याला कपिंग आजकाल म्हणतात तशा पद्धतीने रक्तमोक्षण करता येतं.
रक्तमोक्षण कोणी कोणी करावं, कोणी करू नये ह्याबद्दल खूप व्यवस्थित नियम दिलेले आहेत. ज्या दुर्बल व्यक्ती आहेत किंवा ज्यांना कुठल्याही स्वरूपाचं ब्लिडिंग होण्याचे त्रास आहेत अशांनी अर्थातच रक्तमोक्षण करू नये. पण अनेक त्वचा विकारांमध्ये स्थानिक रक्तदुष्टी असेल तर अशा वेळेस किंवा वातरक्त म्हणजे गाऊट सारख्या आजारामध्ये ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेदना असते, जलौका म्हणजे जळू लावल्यानंतर खूप इन्स्टंट रिझल्ट मिळतात आणि तिथलं दूषित रक्त बाहेर काढल्यानंतर निम्मा आजार बरा होतो, वेदना पटकन कमी होते, त्वचा विकार बरे व्हायला मदत होते. त्यामुळे रक्तमोक्षणाचे अनेक फायदे आहेत. ऑक्टोबर हिटमध्ये पण करता येतं. आवर्जून मंगळवारच्या दिवशी रक्तमोक्षण करावं असं सांगितलंय. रक्तमोक्षणातही कोणता प्रकार वापरायचा, म्हणजे जळू वापरायची का सिरावेद करायचा का प्रच्छन्न कर्म करायचं, हे त्या त्या वैद्यांनी आपल्या कुशलतेने निवडायचंय. आणि हे कर्म मात्र वैद्याच्याच देखरेखीखाली व्हायला पाहिजे आणि त्याची अत्यंत काळजी पण घेतली गेली पाहिजे, तरच त्याचे फायदे होतील. आपण पंचकर्म कोणती ते थोडक्यात पाहिलं. याविषयी डिटेल व्हिडिओज नंतर वर्षभरात येतीलच, पण प्रत्येकाला प्रत्येक कर्म करणं योग्य नाही, हे पहिलं लक्षात घ्या. जाता येता करण्याची ही गोष्ट नाही. मी पंचकर्मा करायला येते आणि तिथूनच मी ऑफिसला जाते, प्रवास करते, गार वाऱ्यावर जाते, असं करून चालणार नाही. नियम पाळलेच गेले पाहिजे. पूर्वकर्माला, प्रधान कर्माला आणि पश्चात कर्माला पथ्य पाळण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे त्या त्या ऋतूनुसार, आपल्या वयानुसार, बलानुसार वैद्य निवडतो की कोणाला पंचकर्म करायचंय आणि कोणाला करायचं नाहीये ते. या 5 प्रधान कर्मांव्यतिरिक्त काही उपकर्म आहेत, म्हणजे जी ह्या 5 मध्ये येत नाहीत पण ती अत्यंत महत्वाची आणि शोधनाला मदत करणारीच कर्म आहेत. जसं तुम्ही ऐकलं असेल कटिबस्ती किंवा जानूबस्ती, म्हणजे गुडघा दुखत असेल तर तिथे कणकेची पाळी केली जाते आणि त्याच्यात गरम तेल ओतलं जातं, कोमट तेल, आणि ते पुन्हा पुन्हा रिफिल केलं जातं, ज्याच्यामुळे तिथे जानूला म्हणजे गुडघ्याला मदत मिळते, कटीला म्हणजे कमरेला मदत मिळते, तिथली वेदना कमी होते, तिथली झीज भरून यायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल शिरोधारा, शिरोपिचू, शिरोबस्ती. तर शिरोधारा अनेकांना माहिती असतं, रिलॅक्सिंग असतं, त्याच्याने झोप छान येते, स्मृतीला मदत होते. अनेक त्वचा विकारांमध्ये शिरोधारा केली जाते. बरं तेलानीच नाही, कधी सिद्ध दुधानी, ताकानी अशी पण शिरोधारा करता येते. केरळमध्ये ही जी उपकर्म आहेत त्यांचा खूप वापर केला जातो, म्हणजे कटिबस्ती असेल, जानूबस्ती असेल, शिरोधारा असेल, त्याचबरोबर जी इतर कर्म आहेत म्हणजे पत्रपोट्टली स्वेद किंवा पोट्टली बनवून पिंड स्वेद त्याच्यानी, ह्याचा वापर केला जातो आणि ह्या उपकर्मांचे पण खूप सुंदर रिझल्ट आहे. पण पुन्हा तेच, केवळ मसाज घेतला, स्टीम घेतली आणि शिरोधारा घेतली आणि मी पंचकर्म केलं असं होत नाही. पंचकर्म ही वेगळी 5 प्रधान कर्म आहेत आणि ही इतर अलाइड उपकर्म आहेत ज्यांचे उत्तम रिझल्ट मिळतात. त्याविषयी डिटेल व्हिडिओ एखादा करूया आपण नक्की. पण आजच्या व्हिडिओद्वारे मला थोडक्यात हे नक्की सांगायचं होतं की हो, पंचकर्मांचे खूप फायदे आहेत. कारण एकदा दोष काढून टाकले, बाहेर काढले शरीरातनं की ते पुन्हा वाढण्याचं प्रमाण कमी होतं. अपुनर्भवत्व म्हणजे तोच रोग पुन्हा पुन्हा होण्याचं प्रमाण कमी होतं. अनेक फायदे आहेत, पण ते मिळवायचे असतील तर सर्व नियम पाळले पाहिजेत, डेडिकेटेड राहून स्ट्रिक्टली पथ्य पाळली पाहिजेत आणि तरच या पंचकर्माचे फायदे तुम्हाला प्राप्त होतील. आणि पुन्हा एकदा, प्रत्येक व्यक्ती ही पंचकर्मासाठी योग्य नसते. वैद्य निवडतात, वैद्य ठरवतात की एखाद्या व्यक्तीला त्या वयात पंचकर्म सोसेल का, झेपेल का आणि त्याची गरज आहे का. मुळात गरज नसताना उगाचच शोधन चिकित्सा करू नये. शमनानी जर होत असेल, जर आजार बरा होत असेल तर वैद्य सुद्धा प्रत्येक वेळेस पंचकर्म किंवा शोधन सांगत नाही. पण जर तेवढी गरज असेल तर वैद्य तुम्हाला आवर्जून सांगतील आणि उत्तम पद्धतीने शोधन करून तुम्हाला उपशय मिळवून देतील. तुम्हाला पंचकर्माविषयी काही जर प्रश्न असतील तर आवर्जून आम्हालाही विचारा किंवा तुमच्या जवळपासच्या वैद्यांना जाऊन विचारा. जर गरज असेल तर ते तुमच्याकडनं आपणहून शोधन चिकित्सा करून घेतील. पण गरजेशिवाय केवळ फॅड म्हणून किंवा मला शुद्धी करायची आहे म्हणून पंचकर्म करू नका. अत्यंत महत्वपूर्ण चिकित्सा आहे ही आयुर्वेदातली आणि ती जपूनच करायला हवी. तुम्हाला आयुर्वेदातील कुठल्या गोष्टींबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला विषय मिळतील आणि त्याबद्दल व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत माहिती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.